नमस्कार, आज आपण करणार आहोत रागी रोटी म्हणजेच रागीची चपाती, नाचणीची चपाती। त्यासाठी एक मी वाटी पाणी घेतलेले आहे। थोडंसं ही वाटी मी पीठ घेणार आहे एक भरून, त्यामुळे थोडंसं एक वाटीला कमी पाणी घेतलेले आहे। एक वाटी पाणी घेतलेलं आहे। अर्धा चमचा तूप घालूया। आता ज्या वाटीने आपण पाणी घेऊ ना त्या वाटीने पीठ घ्यायचं। तर हे पीठ पाणी उकळी आली की पीठ पाण्यामध्ये घालायचं आणि हे मिक्स करायचं। थोडं पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं, ते मिक्स केले। आता हे पीठ पाण्यामध्ये आपण वाफवून घ्यायचं। एक वाटी पाणी घेतलं तर एक वाटीच नाचणीचं पीठ घ्यायचं। हे बरोबर माप आहे। आता हे आपण वाफवून घेतलेलं आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम असतं। तर ही रोटी, ही चपाती खायला ही नाचणीची रोटी खायला चांगली असते, पचायला पण हलकी आणि डायबिटीज लोकांसाठी तर एकदमच चांगली आहे। डायबिटीज लोकांनी तर खाल्लीच पाहिजे। आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवूया। पाच मिनिटं आपण एक झाकण ठेवूया। आता काढून घेऊ हे पीठ, आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि मळून घेऊया। हे बघा, आता हे पीठ गरम गरम आहे तर आपण मळून घ्यायचं। पाणी किंवा मग तुपाचा थोडासा हात घ्यायचा। हे जास्त काय मळावं लागत नाही। आता आपण वाफवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, ते हलक्या हाताने हे मळून घ्यायचं। गरम असलं तर तुम्ही असं चमच्याने करू शकता। हे बघा कसं चिकट आणि व्यवस्थित ते वाफवलेलं पीठ आहे। याच्यामध्ये गाठी वगैरे राहिल्या असल्या तर आपण त्यासाठी आपण हे मळून घ्यायचं। गाठी वगैरे राहिल्या असल्या तर हे बघा, आता हे आपला कसा एक जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी तुमची पोळी की नरम आणि मस्त होणार। हे बघा, जेवढं चांगलं मळाल ना तेवढी सॉफ्ट आपली पोळी बनणार, मऊ अशी। हे बघा किती मस्त झालेली। ही नाचणी शरीराला खूप आवश्यकता म्हणतात त्याला। हे बघा असं, हे बघा आता कशी सहज मळता येते आपल्याला। आता ह्याची आपण चपाती लाटून घेऊया। छोटे छोटे गोळे करायचे। तुम्हाला मोठी पाहिजे तर मोठी पण करू शकता तुम्ही। थोडंसं पीठ लावायचं। हे बघा किती सोप्या पद्धतीने हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आणि किती पातळ होती बघा, तुम्ही बघू शकता। ही सहज लाटली जाते। हे बघा, आणि अजिबात चिरा पण गेलेले नाहीत कडेने। याचा अर्थ आपलं पीठ बरोबर वाफवलेलं आहे। तूप टाकले ना आपण, त्यामुळे आणखीन आपली ही रोटी पौष्टिक झालेली आहे। आता आपण भाजून घेऊया आणि तवा चांगला तापून द्यायचा। फास्ट गॅसवरच ही चपाती आपण भाजून घ्यायची। किती मस्त आलेली आहे। आता मी तेल टाकलेलं आहे आधी, म्हणजे तव्याला चिकटणार नाही।